मला शिवनाथ विषयीचा स्पष्ट नाही पण फार भयानक संकेत मिळालाय. शिवनाथकडे शक्ती आली आहे आणि तुझ्यावर हल्ल्याचा डाव आहे. शिवनाथकडे अशी कुठली शक्ती आली आहे ज्याने तो माझ्यावर हल्ला करेल? काय झालं? काही नाही. तेच म्हणते, काही झालेलं नाही. बाबा कुठे? मला बाबांना भेटायचं. कधी भेटवणार? भेटेल, माझ्याच तावडीत आहे ना तो. मला बाबांना भेटायचंय, निदान एकदा बघायचं तरी आहे. त्याशिवाय मी कोणताही निर्णय देणार नाही. माहिती आहे ना तुला? मला माहितीये, पण या जगातले नियम त्या जगात लागू होत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी मला वाटेल तेव्हा मी तुझ्या बापाशी भेट घडवून आणीन. कळलं? मला ना आईची एक गोष्ट कळतच नाहीये. कोणती? घरात एवढा राडा सुरू असताना सुद्धा होळी साजरी करायची आहे. अच्छा, ते काय? तुला काय वाटलं? हेच इच्छा नसताना पण हे सगळं करावं लागतंय. हो ना. माया पुन्हा अशी घरात येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हो ना. या मायाचं काय करायचं ना कळतच नाहीये. काहीतरी करावंच लागेल. पण अनन्याताई, तुम्ही काही बोलू नका तिला. महत्वाचं म्हणजे वेदाला तिच्यापासून लांब ठेवा. हो बहिणी, तू नको टेन्शन घेऊ. वेदा माझ्या रूम मध्ये असल्यावर ना मायाला नो एंट्री. हो, आम्ही पण तेच ठरवलंय. अरे यार, नर्मदा आत्या पण ना. काय झालं? या नर्मदा आत्याचं काय करायचं मी? सकाळपासून ती माझ्या मागे लागली की मायाची रूम डेकोरेट कर. का? कारण मायाची फर्स्ट नाईट आहे म्हणून. डोक्यात जायला लागलीये ती. जाऊ दे, मी ना एकदा भेटून येते, म्हणजे डोकं खाणार नाही ती. आलेच मी. मीरा, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. आता तरी तुझा विश्वास बसला का? कशावर? हेच की हे सगळं माया करतीये, आई नाही. तू उगीच त्यांच्यावर संशय घेत होती सगळं. असं नाहीये. मायाचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. असं कसं? माया अशी अचानक अजितशी लग्न कशी काय करून आली मग? नाही माहित. मी सांगते ना, माया या घरात परत आलीये ती वेदाला मारण्यासाठी. आणि यावेळी नर्मदा आत्या, दामोदर काका, अजित सगळे तिला सामील आहेत. मीरा, आपल्यात वाद असतील, पण मी वचन देते तुला, मी वेदावर पूर्ण लक्ष ठेवेन. मी इथे असताना ती माया वेदाच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. हा अनन्या, पाकळ्या सगळ्या असं पसरवून टाका आणि सुनीता गुलाब घेऊन येते ते ठेवून दे. हा हो, ठेवते. इतकी एक्साइटमेंट आहे ना, काही कळत नाहीये काय करावं. छान सजली आहे नाही मायाची रूम. अजित आणि माया आता याच खोलीत राहतील. इतकं छान वाटतंय मला. काय योगायोग आहे नाही. आधी मायाची हीच खोली होती आणि आता याच खोलीत ती सून म्हणून येणार आहे. आणि आता मलाच काळजी घ्यावी लागणार ना दोघांची. हा, शेवटी काय आहे,
सून आहे ना ती या घरची, आणि ती माणूस आहे ग, ती निर्दोषही असू शकते. आत्या, या विषयावर प्लीज माझ्याशी बोलू नकोस. तुम्ही जे काय केलं ना त्याला काहीच जस्टिफिकेशन असू शकत नाही. डेकोरेशन करून झालंय, मी जाते आता. खरंय. जो तुम्हाला ना आमचं सुख बघवत नाही हे खरंय. तुमचं सुख कशात आहे हे तुम्हाला कळत असेल असं मला तरी वाटत नाही. मग तुला काय गरज होती इथे हिला बोलवायची? हं? हे अनन्या, थँक्यू सो मच, तू हे सगळं केलंस, मदत केलीस, पण आता तुझी इथे काहीच गरज नाहीये. निघ तू. नर्मदा, दादा, आज तुझ्या बहिणीच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. घरात तिची सून आली आहे आणि आनंदाच्या क्षणी मला कुठलाही मिठाचा खडा नकोय. प्लीज, मला माहिती आहे तुला माझ्याशी काय बोलायचं आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी द्यायला तयार आहे. हे बघ, माया जर दोषी असेल, तिने अंबिकाचा खून केला असेल आणि जर हे सिद्ध झालं, तर अजित त्या क्षणी तिला डिवोर्स देईल. मग तर झालं. तोपर्यंत तुझ्या बहिणीला तिच्या मुलाचा संसार थाटू दे प्लीज. मी हात जोडते तुझ्या पुढे. कशी आहेस? आल्यापासून बोलणं असं झालंच नाही ना आपलं. म्हणूनच आले मी इथे. वेगळं असं बोलायला काहीतरी वेगळं असावं लागतं. आपल्यात तसं काही नाहीये. असं मला वाटलं आपण दोघे तरी एकमेकींना समजून घेऊ. तुला काय समजायचंय ते मी समजून घेतलंय. माया, तू या घरात कशासाठी आलीयस याचा अंदाज आहे मला, पण मी तुला काहीही करू देणार नाही. तुझे सगळे डाव उधळून लावेन मी. डाव? हो, तुझ्यामुळेच शाणी झाले आणि तुझ्याकडूनच शिकले.